हॅलो नमस्कार, मी विजय सुतार. कोल्हापूरचा विजयमध्ये आपलं सहर्ष स्वागत. गणपतीचा सण, त्यामुळं भेट द्यायला म्हणजेच शिदोरी द्यायला माझा प्रवास होता कूर, गरगोटी, उत्तुरमर्गे, ऐनापूर, सरोळी. ह्या प्रवासात व्हिडिओ करण्याचं कारण की निसर्गरम्य असा परिसर. हा रस्ता पुढे उत्तुरमार्गे आजरा खाली गोव्याकडे जातो. जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर ह्या रस्त्याने नक्की प्रवास करा. गारगोटी सोडल्यावर पहिला घाट लागतो तो म्हणजे पालघाट. पालघाटात एक छोटे छोटे धबधबे पण आहेत. हा प्रवास करताना तुम्हाला असं दिसून येईल की दोन्ही साईडनं झाडं आहेत. ते इतकं लक्ष वेधून घेतात की नुसतं बघावंसं वाटत असतं. कोणत्याही ऋतूमधनं तुम्ही ह्या प्रवास करा. पावसाळ्यात जो गारवा मिळतो तो तुम्हाला हिवाळा असू दे नाही तर उन्हाळा असू दे, पण ह्या रोडनं इतका गारवा राहतो की खूपच. पालघाटाच्या आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. हे जे शेवटचं जे वळण आहे ते एक असं आहे की बाजूला एक मंदिर आहे. त्या मंदिराला पूर्ण असा 360 म्हणतात की नाही तसा वळसा घालून जातो आपण. अनुभव एकदा खूप छान वाटेल. घाट संपल्या गाव लागतं ते म्हणजे पाल. इथं तुम्हाला भात शेती जास्त दिसणार. पालच्या पुढे गेल्यावर जे गाव लागतं ते म्हणजे नांगरगाव. आणि हा आता जो घाट चालू होतोय तो म्हणजे मांगनूरचा घाट. ह्या मांगनूरच्या घाटाचं उद्दिष्ट म्हणजे पूर्ण उतार आहे. घाट उतरल्या गाव लागतं ते म्हणजे मांगनूर. ह्या गावाच्या सुरुवातीचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही साईडनं झाडं आहेतच, पण ती पण सागवानाची आहेत. ते लक्ष चांगलं वेधून घेतात. खूप छान वाटतं ह्यानं. या इथून जाताना असं वाटतं एका बोगद्यातूनच चाललोय आपण.
मांगनूर गावानंतर एक मोठं गाव लागतं, ते म्हणजे पिंपळगाव. पिंपळगाव क्रॉस होते ना तोवर पावसाचं बारीक सरवटीक आलं. त्यातूनच आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला. पिंपळगावच्या पुढं आल्यावर पहिलं गाव लागतं ते म्हणजे हे झुलपेवाडी. आणि ह्या झुलपेवाडीच्या पुढं जे गाव लागतं ते म्हणजे बेलेवाडी. बेलेवाडीच्या आधी असलेला हा नदी पूल चिकोत्रा नदी. नंतर हा लागतो बामणे घाट. बामणे घाट हा पण लक्ष वेधून घेतो. एक साईडला पूर्ण अशी झाडी आणि एक साईडला असा खोल उतार. ह्या घाटात तुम्ही गाडी बाजूला लावून इथल्या घाटाचा किंवा इथल्या परिसराचा, इथल्या निसर्गाचा तुम्ही चांगलाच आनंद घेऊ शकता. म्हणतात ना, सुंदरता अशी जणू स्वर्गच. हा घाट पार केल्यानंतर मोठं गाव होतं ते म्हणजे उत्तूर. उत्तूर हे गाव हे मोठं आहे. इथून पुढे एक चौक आहे, त्या चौकात एक फाटा पडलेला आहे. समोर जाणारा रस्ता हा गडिंगला जातो. डाव्या साईडचा रस्ता हा आतमध्ये गावात जातो, जी कमान दिसते ते. आणि आता इथून आपण उजवीकडे जाणार आहे, तो म्हणजे आजरा रोड. ऐनापूर सरोळीला जायला उत्तूरमधनं गडिंग्लजकडनं पण जाता येतं. हा रोड जरा एक 2 किलोमीटर लांब पडतो, पण इकडं निसर्गरम्य वातावरण पण खूप आहे, त्यामुळे आम्ही इकडूनच प्रवास करतो कायम. उत्तरपासून जेव्हा तुम्ही वरती येता तेव्हा इकडे तुम्हाला ऊसाचे पीक जास्त दिसून येईल. भातही आहेच, पण ऊसाचे पण आहेच. रस्त्याच्या दोन्ही साईडना अशी निरगिलीची झाडं, खूप छान वाटतं. या प्रवासात पावसाचे जे सरवट होते ते अधूनमधून ये जा चालूच होते. आता हा पुढे जो लागतो तो उत्तर फाटा. ह्या उत्तर फाट्यासनं उजवीकडे जर गेलं तर तो आजरा मार्गे गोवा जातो. डावीकडे जो जातो तो गडिंग्लजला जातो. चला तर मग
आजचा हा माझा व्हिडिओ होता तो ह्या उत्तूर फाट्यापर्यंत होता. इथून आम्ही आता ऐनापूर सवळीला जाणार आहे. ह्या प्रवासात मला चांगली साथ मिळाली ती म्हणजे माझा मामे भाऊ डिगोयची. ह्या उत्तूर फाट्यासनं पुढं एक 10 किलोमीटर माझा प्रवास आहे. ऐनापूर पासून उजवीकडे वळाल्यावर हिरण्यकेशी नदीच्या पुलावरनं मग सरोळीला जातो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. त्यानंतर जेव्हा तुम्ही कधी या रोडनं प्रवास कराल तेव्हा तुमचा जो अनुभव असेल तो नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.